प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दक्षिणमुखी हनुमान मंदिर मोदी परिसर इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम यांच्या प्रचारार्थ दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दुबई गल्ली, मोदी परिसर इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सोयीसुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। सभेदरम्यान स्थानिक नागरिकांनी भाजपच्या संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी जाहीर पाठिंबा दर्शवला। प्रभागाच्या विकासासाठी एकसंघ नेतृत्व आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। आज तळागाळातील वंचितांसाठी, शोषितांसाठी, तुमच्या सर्वांसाठी, गोरगरिबांसाठी तो माणूस काम करत आहे। त्याला स्वतःच्या कुटुंबाचं घेणं देणं नाही। तो माझा परिवार म्हणजेच माझे समोर बसलेले परिवार, हाच माझा परिवार मानणारा माणूस आहे। आणि त्यांनी त्या भूकेने काम करायला आहे की माझा देशातले नागरिक सगळ्या पद्धतीने त्यांना सुविधा मिळायला पाहिजे, तो सक्षम व्हायला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने त्याला आरोग्याची काळजी व्हायला पाहिजे। अनेक योजना आज तुम्ही इथं बसलेल्यापैकी मला वाटतं सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळालेला असेल। अनेक शासकीय योजना आहेत, तुम्हाला त्या लाभ मिळालेला असेल। घरकुल योजनेचा लाभ मिळालेला असेल। स्वच्छतागृह प्रत्येकाच्या घरात राहायला पाहिजे, ही त्या माणसाची विचारसरणी आहे। आपली अडचण आपणच दूर केला तरच आपले कामं होत असतात। कोणी बाहेर ना आले, बंगल्यात राहणारे, कारमध्ये फिरणारे, एसी मध्ये फिरणारे येऊन बोलून गेले, त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, यावेळेस पूर्णपणे ज्या आमदार देवेंद्र कोटेशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलो, त्यासारखाच आमचा बी एक तुमचा मी भाऊ म्हणून आणि एक दिलीप भाऊ म्हणून एक दोन तास या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी असतील, बंधू असतील। आजची जर परिस्थिती बघितली, ज्या वेळेला विधानसभेचं निवडणुका झाला त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी भरभरून मतं एक काम करणारा आमदार म्हणून देवेंद्रदादा कोटे यांनी या ठिकाणी निवडून दिलेला आहे। निवडून दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक प्रश्न या सोलापूर शहराच्या उद्योगाच्या दृष्टीने मार्गी लावलेले आहेत। म्हणून त्यांनी एक असे 4 नगरसेवक निवडले।